श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या घरात रोज कापूर जाळता का? संध्याकाळ झाली की देवापुढे दिवा लावून कापूर पेटवला जातो आणि संपूर्ण घरात त्याचा सुगंध पसरवतो. पण तुम्हाला माहीत आहे का, जर कापूर योग्य पद्धतीने वापरला नाही तर तोच कापूर घरात नकळत नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो. हो स्वामी भक्तांनो, वास्तुशास्त्रानुसार कापूर हा फक्त पूजेचा भाग नाही, तर तो घरातील ऊर्जेशी थेट जोडलेला मानला जातो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, दररोज कापूर जाळल्याने घरात काय बदल होतात, कोणत्या चुका आपल्याला टाळल्या पाहिजेत आणि कापूर जाळण्याची योग्य पद्धत कोणती. कारण कधीकधी आपल्या घरातल्या समस्यांचं उत्तर आपल्या घरातच असतं, फक्त आपल्याला ते समजलेलं नसतं. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज सांगितलेली एक छोटी गोष्ट देखील तुमच्या घरातील वातावरण बदलू शकते. स्वामी भक्तांनो, आपल्या भारतीय परंपरेनुसार भीमसेनी कापराला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. पूर्वीच्या काळात घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी धूप आणि कापूर लावल्याची परंपरा होती. कारण आपल्या ऋषीमुनींना माहिती होतं की काही गोष्टी फक्त धार्मिक नसतात, तर त्यामागे वैज्ञानिक आणि ऊर्जककारक देखील असतं. कापूर जाळल्यावर त्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरतो आणि असं मानलं जातं की त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. कधीकधी घरात सगळं ठीक असतं, पण तरीही मन बेचैन राहतं, सतत चिडचिड होते, विनाकारण वाद होतात, घरात जडपणा जाणवतो, कामात मन लागत नाही. अशा वेळी अनेक लोक सांगतात की घरात सकारात्मक ऊर्जा कमी झालेली आहे आणि म्हणूनच दररोज कापूर जाळण्याचा उपाय सांगितला जातो. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात दररोज कापूर जाळला जातो तेव्हा घरातील वातावरण हलकं आणि प्रसन्न होऊ लागतं. कापराचा सुगंध मन शांत करण्यास मदत करतो आणि म्हणूनच ज्या घरात सतत कटकटी होत असतात तिथे संध्याकाळी कापूर जाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण संध्याकाळचा काळ हा ऊर्जेला बदलण्याचा काळ मानला जातो आणि त्यावेळी घरात दिवा, धूप आणि कापूर लावण्याने घरातील वातावरण सकारात्मकता वाढवते असं सांगितलं जातं. कापूर हा वास्तुदोष कमी करण्यासाठी देखील उपयोगी मानला जातो. काही लोक म्हणतात घरात प्रगती होत नाही, कामं अडकतात, पैसा येतो पण टिकत नाही. वास्तुशास्त्रानुसार अशा काही समस्यांमागे घरातील ऊर्जा असंतुलित असू शकते आणि म्हणूनच रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळून तो संपूर्ण घरात फिरवायचा हा उपाय सांगितला जातो. विशेषतः घराचे कोपरे, मुख्य दरवाजा आणि देवघर या ठिकाणी कापराचा धूर दाखवावा. त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न होतं असं मानलं जातं. आता एक महत्त्वाची गोष्ट जी खूप कमी लोकांना माहिती आहे, कापरामध्ये काही नैसर्गिक गुणधर्म असतात ज्यामुळे हवेतील काही सूक्ष्म जंतू कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच पूर्वीच्या काळी साथीचे आजार पसरले असताना घरात धूप आणि कापूर जाळण्याची प्रथा होती. काही लोकांना कापराचा सुगंध घेतल्यावर मन हलकं वाटतं, श्वास मोकळा झाल्यासारखं वाटतं आणि म्हणूनच कापूर हा फक्त धार्मिक नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा मानला जातो. असंही सांगितलं जातं की घरात रोज कापूर जाळल्याने पितृदोष आणि देवदोषाची तीव्रता कमी होण्यास मदत मिळते. विशेषतः संध्याकाळी देवापुढे दिव्यासोबत कापूर लावला तर घरात देवकृपा टिकून राहते असं मानलं जातं. अनेक घरांमध्ये रोज संध्याकाळी आरतीनंतर कापूर दाखवण्याची परंपरा असते. कारण कापराचा प्रकाश आणि सुगंध घरातील जड ऊर्जा कमी करण्यास मदत करतो आणि त्यामुळे घरात शांतता टिकून राहते असं सांगितलं जातं. आता स्वामी भक्तांनो, रात्री झोप नीट लागत नाही किंवा सतत भयानक स्वप्न पडतात, त्यांच्यासाठी देखील एक उपाय सांगितला जातो. झोपण्यापूर्वी बेडरूममध्ये थोडासा कापूर जाळल्यास मन शांत होण्यास मदत मिळते. असं मानलं जातं की कापराचा सुगंध मनातील ताण कमी करण्यास मदत करू शकतो आणि म्हणूनच काही लोकांना त्याची चांगली झोप लागण्यासाठी ते घरात कापूर जाळतात असा खूप लोकांना अनुभव येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कापूर जाळणं जितकं शुभ मानलं जातं तितकेच त्यामध्ये काही चुकाही टाळणं देखील महत्त्वाचं असतं. आजकाल बाजारात अनेक प्रकारच्या केमिकलयुक्त कापूर मिळतो
आणि जर असा कापूर वापरला तर त्याचा धूर आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी अशा समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून शक्यतो शुद्ध भीमसेनी कापूरच वापरावा. आणखी एक महत्त्वाची चूक म्हणजे खूप जास्त प्रमाणात कापूर जाळणं. काही लोकांना वाटतं जास्त कापूर म्हणजे जास्त फायदा, पण तसं नसतं. विशेषतः बंद खोलीत जास्त प्रमाणात कापूर जाळला तर त्रास होऊ शकतो. म्हणून कापूर नेहमी मर्यादित प्रमाणातच वापरावा आणि लहान मुलं किंवा किंवा ज्यांना श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसमोर जास्त धूर होणार नाही याची काळजी घ्यावी. आता आणखी एक गोष्ट, कापूर कधीही थेट जमिनीवर किंवा अस्वच्छ जागी जाळू नये. तो नेहमी पितळेच्या पात्रात किंवा मातीच्या छोट्या भांड्यात जाळावा. कारण शुद्धता आणि स्वच्छता याला देखील आपल्या परंपरेत खूप महत्त्व आहे आणि जिथे स्वच्छता असते तिथेच सकारात्मक ऊर्जा जास्त काळ टिकते. म्हणूनच भक्तांनो, दररोज कापूर जाळणं ही फक्त एक पूजा नाही, तर ती घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याची, मन शांत करण्याची आणि सकारात्मकता वाढवण्याची एक सुंदर परंपरा आहे. पण योग्य पद्धतीने केलं तरच त्याचे खूप सारे खरे फायदे मिळतात. म्हणून आजपासून जर तुम्ही घरात कापूर जाळणार असाल तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाय फी नक्की द्या. धन्यवाद.